माधव
किती वेळा जन्मायावे, 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 नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, मनभोनी जीव भ्याला, मनभोनी जीव भ्याला, शरण आला विठोबासी, शरण आला विठोबासी, म्हणावोनी जीव भ्याला, म्हणावोनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी, शरण गेला विठोबासी, मनभोनी जीव भ्याला, मनभोनी जीव भ्याला, प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, चालता सरे पुढे, ना सरे पुढे चालता, म्हणावोनी जीव भ्याला, म्हणावोनी जीव भ्याला, न सारे पुढे चालत, न सारे पुढे चालत, मनभोनी जीव भ्याला, मनभोनी जीव भ्याला, तुका म्हणे रोकडी, तुका म्हणे
जन्माया किती वेळा जन्माया किती वेळा किती वेळा जन्माया किती वेळा जन्माया नित्य भावे फजिता नित्य भावे फजिता मनभोनी जीव भ्राला मनभोनी जीव भ्राला
बोला पुंडली कबरदाय श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज होत आहे. नेहमीप्रमाणे आपण अभंग पाठीमागे म्हणा, म्हणजे या अभंगाची सेवा आपल्याला सुरू करता येईल. किती वेळा जन्मा यावे म्हणा, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, म्हणूनी जीव भ्याला, म्हणूनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी, शरण गेला विठोबासी, प्रारब्ध हे पाठी गाढे, न सरे पुढे चालता, तुका म्हणे रोकडी हे, होती पाहे फजिती, म्हणूनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी. विठ्ठल विठ्ठल आजचा जो पावन दिवस आहे त्याला शास्त्रांनी प्रदोष असं म्हटलेलं आहे. काल आणि परवा त्रिपुष्कर नावाचा महायोग होता. मोहिनी एकादशी होती, जी एकादशी अंबरीश राजाने धरली होती. आणि काल ती द्वादशी होती की ज्या द्वादशीला भगवंत अंबरीशाकारणे प्रकट झाले होते. असा हा महायोग आहे. आणि उद्या जो पावन दिवस आहे त्या दिवशी भगवान नरसिंह प्रल्हादाकरता अवतार घेणार आहेत. म्हणून मोहिनी एकादशीपासून ते नृसिंह चतुर्दशीपर्यंत भगवंतांचे 3 अवतार या ठिकाणी झालेले आहेत. पहिला जो अवतार आहे तो भगवंतांचा मोहिनी अवतार आहे. दुसरा जो अवतार आहे तो भगवंतांचा श्री भगवंत अवतार आहे. अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद, तेणे परमानंद प्रकटला. परमानंद म्हणजे हे श्री भगवंत प्रकटले. आता उद्याचा जो दिवस आहे त्याला चतुर्दशी म्हणायचं. त्या दिवशी भगवान नरसिंह या पृथ्वी तलावर प्रल्हादजींच्यासाठी अवतरित होणार आहेत. तर अशा महापर्व काळामध्ये आजचा पावन दिवस ज्यांच्याकरता उगवलेला आहे किंवा आजच्या पावन दिवसामध्ये ज्यांच्याकरता सेवा आपण मांडलेली आहे त्यांचं खरोखरीच भाग्य म्हणावं लागेल. कारण भगवंतांच्या अवतारांचे जे दिवस असतात त्याला आपण पर्व काळ असं म्हणतो. आणि त्या पर्व काळामध्ये आपल्या अंत्येष्टीचं कुठलंही कार्य येणं म्हणजे त्या जीवाचं काही ना काहीतरी पुण्य असतं. जीवाचं पुण्य असं साठवून आलं की पर्व काळ जवळ येतो आणि पर्व काळाच्या वेळी त्या जीवाची कार्य केली जातात.
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. हा अभंग आपल्याला अनमोल असा उपदेश करणार आहे. बरेच वेळा अशा प्रसंगांमध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार वगैरे असे अभंग घेतले जातात. मृत्यूची सूचना देणारे जे अभंग आहेत, संतांनी मृत्यूची सूचना ज्या अभंगातून मांडलेली आहे, अशा अभंगांची सेवा अशा प्रसंगांमध्ये प्रकट केली जाते, मांडली जाते. पण आज मुद्दामून या ठिकाणी भगवंतांचा प्राकट्योत्सव जवळ असल्यामुळे गेले 2 दिवस भगवंत प्रकट होत आहेत आणि उद्याही होणार आहेत, याचं औचित्य साधून आपण जन्मावरच बोलणार आहोत. ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू हे निश्चित आहे. एक ना एक दिवस मृत्यू होतोच. आपल्याला ही देहाची खोळ सांडावी लागते. त्याचं कारण असं की ही देहाची खोळ भाड्याने आणलेली आहे, काही दिवसांकरता मिळालेली आहे. या देहाच्या खोळीवर काळाची सत्ता चालते. जोपर्यंत काळ या ठिकाणी आहे तोपर्यंत त्या काळाचा या देहावर परिणाम होत असतो. आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा आई वडिलांना वाटतं की हा बाळ लवकर लवकर मोठा व्हावा, आणि एकदा का तरुणाई आपल्या अंगात शिरली की त्या व्यक्तीला वाटतं की तरुणाई जाऊ नये, मग असं वाटतं मी मोठा होऊ नये. वेगवेगळ्या प्रकारचे काळ आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतात. जन्माला आलेलं मूल पटकन मोठं व्हावं असं आईवडिलांना वाटतं, पण तेच मूल तारुण्य दशेला पावल्यानंतर ती तारुण्याची दशा ढळू नये असा वारंवार विचार त्याच्या मनामध्ये येतो. प्रत्येकाला आवडणारी जी दशा आहे त्याला तारुण्य असं म्हणतात. पण हे तारुण्य काही फार काळ टिकत नाही. वृद्धापकाळ माणसाच्या जसा जसा जवळ येतो तसं तसं माणसाला देहाविषयी असलेलं सत्य समोर यायला लागतं. मग एक विचारशास्त्रांनी असं मांडलेलं आहे की या देहाची या ठिकाणी शास्त्रांनी जी फजिती मांडलेली आहे, त्या फजितीतून आपली मुक्तता कशी होईल आणि त्या देहाच्या चक्रातून आपण कसे मुक्त होऊ याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर तो कुठून करायचा, तर संतांच्या अभंगामधून करायचा. संतांनी जे मौलिक विचार मांडलेले आहेत, अनमोल विचार मांडलेले आहेत, शाश्वत विचार मांडलेले आहेत, त्यांच्या अभंगातून जे सत्य प्रतिपादन केलेलं आहे त्या सत्याच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या अभंगामध्ये संतांनी मानवी देहाचं क्षणभंगुरत्व प्रकट केलेलं आहे. बरेचदा बऱ्याच जणांना असं कळत नाही की हा देह कशासाठी मिळालेला आहे. ज्या कारणाकरता आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे त्या कारणाकरता, ते कारण प्रकट होण्याकरता, ते कारण तडीला जाण्याकरता, ते कारण पूर्णत्वाला जाण्याकरता जर आपले प्रयत्न झाले नाहीत तर हा जो देह मिळालेला आहे, ही कुडी मिळालेली आहे, त्या कुडीचं प्रयोजन वाया जाईल. म्हणून हरिपाठामध्ये संत असं म्हणतात, माऊली असं म्हणतात की उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, की जन्माला आला पण मनुष्य जन्माचं जे सार्थक आहे ते सार्थकत्व सिद्ध करून घेतलं नाही, ते सिद्ध झालं नाही तर आपली ही कुडी वाया जाईल. ही कुडी वाया जाईल म्हणजे काय होईल, पुढं कुठे जाल तर परत पुढे दुसरी कुडी धरण्याकरता तुम्ही प्रविष्ट व्हाल. अशा कितीतरी देहांच्या कुडी तुम्ही घेतलेल्या आहेत. एवढंच नाही तर संतांनी सुद्धा अनेक देह धारण केलेले आहेत. नामदेवरायांनी प्रल्हादांगद आणि उद्धवेही असा त्यांच्या अवतार कार्याचा उल्लेख केलेला आहे. त्रेतायुगामध्ये ते अंगद रूपाने होते, द्वापार युगामध्ये ते उद्धव रूपाने होते, कलियुगामध्ये ते नामदेव रूपाने उपस्थित होते, आणि पुन्हा नामदेवरायांचा अवतार झाल्यानंतर, अवताराची समाप्ती झाल्यानंतर, अवताराचं प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर तुकोबरायांच्या रूपामध्ये पुन्हा ते जन्माला आले. पण स्वतःच्या जन्माबाबतीत ते असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या.
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जन्माचं प्रयोजन आपण जर समोर ठेवलं आणि आपल्या जन्माचं हरवलेलं प्रयोजन त्या प्रयोजनाशी तुलनात्मक अभ्यास करून चिंतना करता मांडलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण कितीतरी कोसो किलोमीटर दूर आहोत की त्या प्रयोजनाचं सिद्धत्व होण्याकरता जी पातळी आपल्या जीवनामध्ये हवी, जी तयारी आपल्या जीवनामध्ये हवी, ती तयारी अजून झालेली नाही. जन्माला यायचं, पण काय यायचं तर 2 कारणं संतांनी या ठिकाणी मांडली. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. एक जन्माला यायचं, पण कशासाठी यायचं? घेईन मी जन्म याचसाठी देवा, 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 घेईन मी जन्म याचसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, 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 एक 2 प्रकार आहेत. एक तर जन्म घेतला पाहिजे, पण कशासाठी तर तो जन्म आपला भगवंतांच्या सेवेकरता असला पाहिजे. भगवंतांच्या सेवेचं प्रयोजन सोडून अन्य प्रयोजनं जेवढी या जगामध्ये उपस्थित आहेत त्यामधून आपल्याला पुन्हा जन्मच मिळणार आहे. जर पुन्हा आपल्याला जन्माला यायचं नसेल, किंबहुना भगवंतांच्या सेवेकरताच जन्म घ्यायचा असेल, तर भगवंतांच्या सेवेकरता ज्यांना जन्म मिळतो त्यांच्या इच्छा आणि वासना या जन्मामध्ये संपलेल्या असल्या पाहिजेत, असं साधारण नियम आहे. असं कोणतं कर्म आहे की ज्या कर्माने आपल्या इच्छा आणि वासना संपून जातील, तर भगवंतांची सेवा आणि भगवंतांच्या उपासनेचा संकल्प जीवाने जर प्राप्त केला, जीवाने जर घेतला, तर मग मात्र जीवाचे जे जन्म आहेत, येणं जाणं आहे, ते सगळं येणं जाणं बंद होऊ शकतं. एके ठिकाणी असं म्हणतात की उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. संत असं म्हणतात की आम्ही परत परत जन्माला येऊ, पण कशासाठी येऊ तर भगवंतांच्या सेवेकरता येऊ. भगवंतांच्या सेवेकरता येण्यासाठी जहा जन्म हरिभक्ती कहाई असं म्हटलं नाही तुलसीदास महाराजांनी, की भगवंतांच्या सेवेकरता कुडी मिळण्यासाठी, बुद्धी मिळण्यासाठी सुद्धा मागच्या अनेक जन्मांमध्ये भगवंतांची सेवा घडली पाहिजे. ही सेवा घडली तर भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला कुठेतरी छोटीशी जबाबदारी मिळते. या जन्मी जर तुम्हाला भगवंतांच्या सेवेची थोडी जरी बुद्धी झालेली असेल तर समजायचं मागच्या जन्मामध्ये मी भगवंतांची काहीतरी तोटकी मुटकी सेवा केलेली आहे. एक उदाहरण आपल्या समोर सांगतो आणि मी पुढे जातो. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये एक जारीण स्त्री होती. अत्यंत दुर्भिक्ष अशा क्षेत्रामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे भयानक कर्म करून तिच्या सर्वांगाला कुष्ठरोगाचे फोड आलेले होते. त्या फोडांमधून रक्त बाहेर पडत होतं, जिभेवर रक्त बाहेर पडत होतं, ओठांमधून रक्त बाहेर पडत होतं, त्याच्यामधून आळ्या बाहेर डोकावत होत्या. अशा वेगवेगळ्या प्रकारे ती ग्रस्त झालेली होती. अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती तिची. तिला कोणी खायला देईना, कोणी पाणी प्यायला सुद्धा देईना. अशा अवस्थेमध्ये आपलं गाव सोडून ती जंगलामध्ये निघून गेली. तिचं दुर्दैव इतकं मोठं की झाडावर एक पिकलेलं फळ सुद्धा तिच्या नशिबात नाही, खायला काहीच उपलब्ध नाही. अशी अवस्था झालेली होती. ती थोडं पुढे आली आणि तिला असं दिसलं की पुढे एक मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या देवाच्या दर्शनाकरता लोकांनी, भक्तांनी रांग लावलेली आहे. त्यांच्या हातामध्ये परडी आहे आणि परडीमध्ये फुलं, फळं आणि बिल्वदल आहेत. गोकर्ण महाबळेश्वराचं ते प्रसिद्ध मंदिर, त्या मंदिरामध्ये भक्तांची दर्शनाकरता लागलेली रीघ आणि ती पाहण्याकरता आलेली ही चांडाळ स्त्री असा योग जुळून आला. आणि वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या वेगाने एका भक्ताच्या हातामधल्या परडीमधलं बेलाचं पान उडून खाली पडलं. ते पान योगायोगाने त्या चांडाळीन स्त्रीच्या समोर येऊन पडलं. पोटामध्ये भुकेचा काहूर माजलेला, जठराग्नी प्रविष्ट झालेला आणि अशा अवस्थेमध्ये तिने पोटाची भूक शमवण्याकरता खाली पडलेलं ते बिल्वदल हातामध्ये घेतलं आणि उचलून पोटातला अग्नी शांत करावा, खाण्याचा काहीतरी पदार्थ आहे असं समजून त्याच्याकडे पाहिलं. पूर्वी तिने बिल्वदल काय पाहिलेलं नव्हतं. ती इतकी दुर्दैवी होती, इतकं दुर्भाग्य तिचं होतं की कधी देवांना काय वाहतात याची कल्पनाच तिच्या आयुष्यात नव्हती. न तुलसी दल पाहिलं, न दुर्वादल पाहिलं, न शमीपत्र पाहिलं, न कमळाची फुलं देवांना वाहिली, न प्राजक्त, न चंपा, न बकुळ, न मदन बाण, अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. पण कधी म्हणून देवांना एक फुल तिने अर्पण केलं नाही. बेलाचं पान तिला काय माहिती असणार, पण बेलाचं पान तिच्या योगायोगाने ती ज्या स्थानामध्ये आली त्या स्थानाचा महिमा, किती दुर्दैवी, किती पापी, किती वज्रमुठ पापाची असलेला, पापाचे डोंगर असलेला व्यक्ती भगवंतांच्या सानिध्यात आला, त्यांच्या स्थानाच्या सानिध्यात आला तर त्याच्यावर भगवंतांची काय कृपा होते नीट लक्ष देऊ नये का. बेलाचं पान समोर आलं, त्या बाईने उचललं आणि खाण्याकरता बेलाला 3 पानं असतात, एकाच देठाला 3 पानं असतात. ते जे प्रमुख मधलं पान आहे त्याचं टोक तिने दाताने तोडलं आणि तोडून तिने ते जिभेवर घोळवलं आणि तिच्या असं लक्षात आलं की हे बेलाचं पान अत्यंत कडू आहे, खाण्यासाठी अयोग्य आहे. असं कळल्यानंतर तिने ते उरलेलं बेलाचं पान हवेमध्ये भिरकावलं रागाने, कारण एवढी भूक लागलेली आणि खायला एखादं गोड फळ मिळावं तेही माझ्या नशिबी नाही. म्हणून तिने ते हवेत भिरकावलं आणि ते थेट जाऊन भगवंतांच्या शिवलिंगावर पडलं, देवांना अर्पण झालं. आणि पुढे काय झालं महाराज, चांडाळणीच्या करे बिल्वदल फेकले प्रभू तुम्हीच ना, पतिता सुनी पवित्र केले शिवरात्री दिनी तुम्हीच ना. विश्ववंद्यावधूत निरंजन श्री दत्तात्रय तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयवारण तुम्हीच ना. विश्ववंद्यावधूत दिगंबर दत्तात्रय प्रभु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयवारण तुम्हीच ना. वंद्यावधूत दिगंबर दत्तात्रय प्रभु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयहारक तुम्हीच
दुःखाच पीडा सहज दवडिली, शिरोळ ग्रामी तुम्हीच ना. भगवंतांनी ते बिलबदलतीचा स्वीकार केलं. प्रेमाने टाकलेलं नव्हतं, द्वेषाने टाकलेलं होतं, कंटाळून टाकलेलं होतं, रागाने टाकलेलं होतं. तरी देखील भगवंतांनी त्या बिलबदलाचा स्वीकार केला. आणि काय झालं महाराज, तर कैलासावरून देवांचे दूत, शिवदूत त्या ठिकाणी आले. तिच्या त्या करपलेल्या, रोगाळलेल्या शरीराला स्पर्श केला आणि तिचा देह दिव्य झाला. तिच्या दिव्य देहाला विमानात बसवून कैलास लोकामध्ये घेऊन गेले. विठ्ठल एका बेलामुळे एवढं झालं महाराज. ते पण कसं वाहिलेलं होतं, तर प्रेमाने वाहिलेलं नव्हतं, द्वेषाने वाहिलेलं होतं. तर भक्तीचा महिमा एवढा आहे की येन केन प्रकारेनं जो कोणी भगवंतांचा आश्रित होतो, जो कोणी भगवंतांच्या जवळ जातो, त्याच्या जवळ असलेलं किती गाढ प्रारब्ध असो, ते प्रारब्ध सगळं भगवंत उखडून टाकतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. केवढं हे गाढ प्रारब्ध असो, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद क्षणाला झाली सीमा. भगवंतांचं नाम इतकं मोठं आहे, भगवंतांची सेवा इतकी मोठी आहे. जो कोणी भगवंतांना शरण जातो, भगवंतांचा आश्रय घेतो, त्याच्या मागे असलेलं किती मोठं प्रारब्ध असो, ते प्रारब्ध भगवंत बाजूला काढतात. पण दुर्दैव आपलं आहे की कितीतरी जन्म आपण घेतले. बघा तुम्ही, एखादी व्यक्ती असते, तिचं वय झालेलं असतं 80-90 वर्ष. कुठेतरी चौकात बसायचं आणि कुटाळक्या करायचं, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग लोक करत असतात. जेव्हा उतार वय लागतं तेव्हा कुठेतरी बसण्याऐवजी मंदिरात जाऊन भजन केलेलं चांगलं की चौकात बसून कोणाच्या तरी कुटाळक्या केलेल्या चांगल्या. पण मी तुम्हाला याच्यातला एक गमक सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. या शरीराला वय असतं, पण परमार्थामध्ये शरीराचं वय मोजत नाही, तर आत्म्याचं वय मोजतात. हा आत्मा, हे शरीर 90 वर्षाचं आहे, पण जर 20 वर्षाच्या मुलं एवढे चाळे करत असेल तर समजायचं याचा आत्मा 20 वर्षाचा आहे. पण एखादा लहान बालक असतो, पण 90 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा तो बोलायला लागतो, इतकं तो शहाणपणाचं बोलणं करतो, तर समजायचं याची आत्मा मागच्या अनेक जन्म घेऊन आलेली आहे, मागच्या अनेक जन्मामध्ये त्याची देवाची साधना झालेली आहे. म्हणून तुम्ही बघा, ध्रुव, प्रल्हादजी यांचं वय काय आहे? माऊली म्हणतात की वयस्सेची गावी न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितयाचे, तैसी दशेची वाट न पाहता वयस्सेची गावी न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितयाते. काही लोक असे असतात, लहानपणीच ते भगवंतांची पूजा करायला लागतात. एखादं लहान मुलं आपसुक आपल्या घरामध्ये जन्माला येतं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतं. याचं कारण काय असेल, तर मागच्या जन्मी त्याची साधना भरपूर झालेली आहे आणि मागच्या जन्मीची राहिलेली साधना या जन्मात पूर्ण करण्यासाठी आता वय येण्याचं वाट तो पाहणार नाही. वयाच्या आधीच ज्या वयामध्ये मुलं विटी दांडू खेळतात, लगोऱ्या खेळतात, लपाछपी खेळतात, अशा वयामध्ये भजन करणारी मुलं आहेत. मांडीवरी बैसोने दी पिता, मांडीवर बसून नाही दिलं वडिलांनी. सावत्र आई म्हणाली की तुला जर मांडीवर बसायचं असेल तुझ्या पित्याच्या, तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. ध्रुव बाळाने आईला विचारलं की मी कोणाच्या मांडीवर बसू? आईने सांगितलं तपश्चर्या कर, वनामध्ये जा आणि या जगाचा जो बाप आहे तो तुला मांडीवर बसवेल. त्या जगाच्या बापाच्या मांडीवर तू जाऊन बस. ध्रुव बाळांनी ते ऐकलं, वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि भगवंतांनी आपल्या मांडीवर बसवावं एवढं आढळपद दिलं. तर परमार्थामध्ये ज्याच्यासाठी आपला जन्म होतो त्याच्यासाठी जर जन्म आपण लावला नाही तर मग आपल्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील.
आणि मग बघा तुम्ही या परमार्थामध्ये प्रपंचामध्ये कितीतरी अशी माणसं आहेत की ती म्हणतात मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे. अनेक माणसं अशी आहेत की ज्यांना मरणाचं भय वाटतं म्हणून त्यांनी आत्महत्या केलेलं नाहीत, म्हणून ते वाचलेलेच नाही, तर बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या असतात. इतकं काहीतरी ओझं करून ठेवतात. तुम्हाला एवढं जर ओझं जगण्याचं झालेलं असेल तर मग त्यापेक्षा तुम्ही तुमचं जीवन भगवंतांच्या चरणी अर्पण का करत नाही? पण देवाच्या दारात जाणार नाही, माझ्याकडं काहीतरी कमी आहे म्हणून कुठेतरी जाऊन मरणार. पण शास्त्रांनी असं सांगितलंय, ज्यांना चांगलं मरायचं असेल त्यांनी काय केलं पाहिजे, तर संप्रदायाने 2 मंत्र त्यांना सांगितलेत. कुठले मंत्र आहेत? तर पहिला मंत्र, ज्यांना देवाच्या पायावर मरायचं असेल त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही प्रयोग करून पहा आणि जर प्रयोग तुमचा सिद्ध झाला नाही तर तुम्ही मला येऊन विचारा, मला येऊन जाब विचारा. तुम्ही ज्यांना देवाच्या पायावर डोकं ठेवून मरायचं आहे त्यांनी आयुष्यभर एकच मंत्र जपला पाहिजे, कान्होपात्रा 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 कान्होपात्रा. कान्होपात्राजींनी देवांच्या समोर दोन्ही हात जोडले आणि देवांच्या पायावर डोकं ठेवून आपला प्राण सोडलाय. आपण जर त्यांच्या नामाचा जप केला तर आपल्याला सुद्धा भगवती असंच मरण देईल. ज्यांना देवांच्या पायावर डोकं ठेवून मरायचं आहे त्यांनी हा मंत्र लक्षात ठेवा. ज्यांना देवांच्या पायावर डोकं ठेवून मरायचं नाही, देवाच्या पायरीला मरायचं आहे, त्यांनी दुसरा मंत्र जपायचा, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई हा मंत्र जपलात की तुम्ही देवांच्या पायरीजवळ मरू शकता. आणि ज्यांना देवांच्या सान्निध्यातच अखंड आपली कुडी ठेवायची आहे त्यांनी तुकाराम 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 असा जप केला पाहिजे. म्हणून संप्रदायामध्ये जे जे संत झाले त्यांचा जर तुम्ही जप केला तर त्यांच्या सारखंच मरण तुम्हाला येईल. एक वेळ देव मागे सरतील पण संत मागे सरणार नाही, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण आपली एक चूक होते, आपली एक गफलत होते. ती काय होते की संसारामध्ये आपली जी खुंटी बांधलेली आहे प्रपंचाशी, जे आपलं प्रेम झालेलं आहे ते प्रपंचापासून वेगळं होत नाही, तुटत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मग आपण पुढे जाऊयात. आपल्या सगळ्यांना काशी नगरी माहिती आहे. काशीमध्ये काही ब्राह्मणांनी ठरवलं की आता आपण प्रयागला जाऊयात. तर केदार महाराज काशीमधून प्रयागला जाण्याकरता सगळ्यात सोपा जो मार्ग आहे तो गंगेचा मार्ग आहे. गंगेमध्ये होडी टाकायची आणि होडीच्या मार्गाने प्रयागराजला जायचं. तुम्ही गुगलचा मॅप उघडला की गंगेवरून प्रयागला सरळ गंगेतून होडीतून जाता येतं. रस्त्यापेक्षा अतिशय सुलभ, सोपा आणि जवळचा मार्ग आहे. त्यांनी ठरवलं की आज होळीचा दिवस आहे आणि होळीच्या दिवशी सगळे काय करतात, काशीमध्ये सगळे भांग पितात आणि सगळ्यांनी यथेच्छ भांग प्राशन केला, होडीमध्ये बसले आणि सगळ्यांनी ठरलं की सगळ्यांना प्रयागराजला पोचायचं आहे. तर आळीपाळीने सगळ्यांनी नाव वल्हवायचे. त्या हातामध्ये एक नाव वल्हवायचं असतं. सगळ्यांनी ठरवलं आणि नाव वल्हवायला घेतले. आधी हा, मग नंतर तो, मग नंतर तो, असं आळीपाळीने वल्लवायचं ठरवलं. रात्री ते होडीमध्ये बसलेले आणि क्रमाक्रमाने नाव वल्लवायला लागले. पुढे काय झालं, रात्रभर नाव वल्लवली. सकाळी भगवान सूर्यनारायण पूर्व क्षितिजावर उदयास आले आणि त्यांच्या प्रकाशाने या ब्राह्मणांची झोप मोड झाली. एका ब्राह्मणाने डोळे असे किलकिले करून पाहिले की काय दिसतंय, तर त्याच्या डोळ्याला अहो आश्चर्यम, काशीचा दशाश्वमेघ घाट दिसला. ज्या घाटावरून आपण यात्रा सुरू केली होती त्याच घाटावर आपण आहोत, पुढे गेलेलोच नाही. आता काय करायचं? त्याला वाटलं रात्री जी आपण भांग घेतली होती ती भांग अजून उतरलेली नाही, म्हणून त्याने चिमटा घेऊन पाहिलं तर खरंच होतं, काशीचा दशाश्वमेघ घाट समोर होता. म्हणून त्याने इतरांना उठवलं, सगळ्यांनी पाहिलं, एकमेकांना चिमटे घेऊन झाले. अरे रात्रभर नाव वल्लवली, अजून काही केले आपण इथून जायला तयार नाही, नाव आहे तिकडेच आहे.
या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नाव ज्या दोरीने खुंटीला बांधलेली होती ती दोरीच खुंटीवरून सोडायची राहिली होती, म्हणून नाव तिथेच राहिली. तसं देवाकडे आपण जातोय, पण देवाकडे गेल्यानंतर आपलं चित्त जर प्रपंचामध्ये अडकलेलं असेल तर मग पूर्णपणे परमार्थ आपल्याला साध्य होणार नाही. मरण प्रत्येकाला येणार आहे, पण मग तुम्ही तुमच्या मौतीने मराल. असं एक शास्त्र आहे की प्रत्येकाला कसं मरण येणार आहे हे त्याच्या भाग्यात लिहिलेलं आहे. कोणी अपघाताने मरतो, कोणी जळून मरतो, कोणी बुडून मरतो, कुणाचा खून होतो, कोणी रोगाने मरतो, कोणी अत्यंत दयनीय परिस्थिती होऊन मरतो. असे मरणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मरणाचा उत्तम प्रकार कोणता आहे? संत सांगतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, की माझं मरण हे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो. असा कोणता सोहळा आहे या जगामध्ये? तर ज्याने आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं आणि भगवंतांना सांगितलं की हे सगळं तुझं आहे, मग तुमचं ज्या प्रारब्धामध्ये मरण आहे ना, ते मरण सगळं भगवंत बाजूला ठेवतात. सगळ्यात मोठं उदाहरण आहे परीक्षित राजा. 7 दिवसामध्ये तक्षक नाग येऊन तुला चाबेल अशी धमकी ऋषींनी त्याला दिली होती, पण तो शरण कोणाला गेला? अभंगाचं दुसरं. जीवाला कुठेतरी घाबरलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला मृत्यू येणार आहे. मग मृत्यू जर येणार असेल तर शास्त्रांनी असं सांगितलं, व्यक्तीचं जीवन असं पाहिजे की क्षणाला मृत्यू आपल्या निकट आहे असं व्यक्तीने स्वतःला जाणीव करून दिली पाहिजे. तुम्ही जर स्वतःला जाणीव करून दिली नाहीत तर तुम्ही या प्रपंचामध्ये वाहवत जाल. आणि प्रपंचाचा सगळ्यात मोठा एक तोटा आहे की प्रपंच हा पूर्ण होत नाही. तुम्हाला असं वाटेल की प्रपंच माझा पूर्ण होईल, माझं घर बांधून पूर्ण होईल, माझ्या गाड्या घेऊन पूर्ण होतील, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बघा तुम्ही तुमचं वय किती चालू आहे आता. तुमच्या इच्छा आणि तुमचं वय याचं समीकरण मांडा. तुम्हाला जर असं लक्षात आलं की माझ्या योग्य वयात माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अजून किती पूर्ण होणार आहेत? तर सगळ्यात सोपं, प्रपंच आपल्या हातात नसतो. प्रपंच हा प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्धामध्ये जेवढं आपण करून ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला पुढ्यात येणार आहे. किती हातपाय मारले तरी आपण जे आत्ता कर्म करतो ना त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं असं नाही. काही कर्म हे काही काळानंतर मिळतं. पण तुम्ही विचार करा, थोड्या वेळानंतर जर मृत्यू आला तर काय कराल? पण आपल्या हातामध्ये सगळ्यात सोपी एक गोष्ट आहे, ते म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ कधी, कुठेही आणि कसाही करता येतो. भगवंतांचं नाम कुठल्याही दशेमध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही काळामध्ये जरी आपण घेऊ लागलो तरी भगवंतांचं एक वेळ प्रेमाने घेतलेलं नाम आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठा आमूलाग्र बदल घडवून आणतं. त्याचं कारण असं, प्रपंचाची किती भक्ती केली तरी प्रपंचाची कृपा होईल असं होत नाही, कारण प्रपंचाला अधिष्ठात्री देवताच नाही आहे. जे लोक प्रपंचाची भक्ती करतात त्यांनी मला दाखवा की प्रपंचामध्ये असा देव आहे की तो प्रपंचाला पूर्णत्व देतो. प्रपंच जरी भगवंतांनी निर्माण केला असला तरी प्रपंचाला भगवंतांनी पूर्ण बनवलेलं नाही आहे. तुमच्याजवळ जे जे काही आवडीच्या वस्तू मांडलेल्या आहेत, जे जे काही वासना आहेत, ज्या ज्या काही इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसरात्र झटत आहात. त्या सगळ्या गोष्टींवर कोणाचीही कृपा नाही आहे. केवळ आणि केवळ तुमच्या जवळ असलेलं कर्तृत्व, तुमचं तारुण्य, तुमच्याकडची शक्ती तुम्ही त्याच्यासाठी वाया घालवता. मग तुम्ही म्हणाल आम्ही प्रपंचासाठी काही करूच नाही का? तर शास्त्रांनी असं सांगितलंय, करावं, अभ्युदय करावा, निःश्रेयस पण साधावा. अभ्युदय झाल्याशिवाय निःश्रेयस साधत नाही. अभ्युदय म्हणजे ज्याची प्रापंचिक स्थिती नीट नाही तो व्यक्ती परमार्थ सुद्धा नीट करू शकत नाही. ज्याच्याकडे खायला नाही तो देवांचं भजन कसं करेल?
भजन करायला बसला तरी त्याच्या मनामध्ये जेवणाचाच विचार येईल. म्हणून माणसाने आधी पोटभर जेवावं आणि जेवण झाल्यानंतर त्याने लोळू नये असं माझं म्हणणं आहे. एकदा का व्यक्तीला जेवण त्याचं पोट पूर्ण भरलं की बघा मग काय अवस्था होते. कुठेतरी टी व्ही पाहत बस, मोबाईल पाहत बस, कोणाशी तरी गप्पा मारत बस, ह्या अशा गोष्टी करण्यापेक्षा जेवण ज्या करता आपण गिळतो, भोजन ज्या करता करतो, ते भजन आपण केलं पाहिजे. म्हणून जयाचे ऐक धड नाही माऊली म्हणतात, तयाचे परत्र पुससी काही. म्हणून प्रापंचिक स्थिती नीट असावी, पण ती केवढी असावी तर माऊली म्हणतात, माऊली नाही, श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा संसार सुखाचा करीन असं नाथबाबा म्हणाले. पण ते पुढे काय म्हणाले केदार महाराज, की संसार सुखाचा झाला मग मी काय करीन, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, विठ्ठल माहेरा पुनिया, विठ्ठल माहेरा पुनिया, विठ्ठल माहेरा पुनिया. प्रपंच नीट केला पाहिजे. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नीट का, मग साधावा परमार्थ. प्रपंच व्यवस्थित झाला पाहिजे. आपल्याला जगण्याकरता, नेसण्याकरता कपडे असले पाहिजेत, चांगले कपडे असले पाहिजेत. गळ्यामध्ये जर तुळशीची माळ घालत असाल तर सोन्यामध्ये करून घाला, काही हरकत नाही. वेगळे मोठमोठे गोप घालण्यापेक्षा तुळशीची माळ सोन्याची करून घाला, काही हरकत नाही आहे. पण ती माळ तुळशीची असावी. हातामध्ये अंगठ्या असाव्यात, अनामिकेमध्ये माणिक असावा, तर्जनीमध्ये पुष्कराज असावा, करंगळीमध्ये मोती असावा. वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या धारण करा, चांगल्या प्रकारचे वस्त्र धारण करा. एवढं सगळं नेसा, पण त्याच्यानंतर काय करा, घरामध्ये पदार्थ ठेवा, भरपूर गुलाबजाम खा, काजू कतली खा, बर्फी खा, एवढं सगळं तुमच्या घरात भरलेलं असू दे, पण तुमच्या मुखामध्ये देवांचं नाम सुद्धा असू दे. भगवंतांचं नाम जर तुम्ही विसरले तर मग शेवटी काय होईल, अभंगाचं प्रथम चरण होईल. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे.
तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की कितीतरी वेळा आपण जन्माला आलेलो आहोत आणि कितीतरी वेळा मरून चाललेलो आहोत, परंतु भगवंतांची प्राप्ती काही आपल्याला होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या योनींची प्राप्ती आपल्याला झाली. आपण कधी कुत्रा झालो, कधी मांजर झालो, कधी गाढव झालो, कधी डुक्कर झालो, कधी पक्षी झालो, कधी हत्ती झालो. जंगलामध्ये जेवढे प्राणी असतात त्या सगळ्या प्राण्यांच्या देहातून आपण जाऊन आलेलो आहोत. म्हणून बघा की एखादी व्यक्ती गाढवासारखी वागते, आपण गाढव म्हणतो, ते चुकीचं नाही आहे. मागच्या जन्मी तो त्या योनीला राहून आलेला असेल कदाचित. एखादा आपण म्हणतो ना तू बैल आहेस बैल, तर तेच काही चुकीचं नाही, मागच्या जन्मी तो बैल असेल कदाचित. असे वेगवेगळ्या प्राण्यांचे गुण आपल्या अंगी असतात. कोणी झोपेत कोणाला तरी लाथा मारतं, कोणी दिवसा कोणाला तरी लाथा मारतं, कुणीतरी दिवसा काहीतरी कोणाला तरी बडबड करतं, भांडतं. तर आपण सहज म्हणतो अरे किती भुंकतोयस तू. तर मागच्या जन्मी तो काय होता याच्यावरून अंदाज लावता येतं. माणसाचे वेगवेगळे स्वभाव, माणसाची वेगवेगळ्या जन्मांमधली गती आपल्याला प्रदर्शित करते. मागच्या जन्मी तो कोण होता, कुठल्या योनीत होता, त्याचा थोडासा तरी का होईना स्वभाव या जन्मी आलेला असतो. म्हणून तो कुठे कुत्र्यासारखा, कुठे मांजरासारखा चोरी करतो, कुठे घोड्यासारखा किंकाळतो, पळतच सुटतो, एका जागी थांबत नाही, अतिशय चंचल असतो. एखाद्या माणसाला म्हणतो अरे खूप हवेत असतो, मागच्या जन्मी पक्षी असावा कदाचित तो. तर असे वेगवेगळ्या योनीचे गुण आहेत, त्या जड योनी आहेत. पण शास्त्राने असं सांगितलं की माणसाचं जे हे शरीर आहे ना, ते शरीर जेव्हा माणसाला मिळतं तेव्हा त्या शरीरात आणि त्या प्राण्यांच्या शरीरात एक बदल आहे की आहार, निद्रा, भय आणि मैथून हे दोन्ही जीवांना सारखं जरी असलं तरी माणसाला एक गोष्ट जास्त दिली, ती म्हणजे बुद्धी. माणसं आपल्या बुद्धीने आपल्या स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतात, पण तेच तुम्ही जर पाहिलं तर गाढव स्वतःचा उद्धार करून घेऊ शकत नाही. यांचा जर उद्धार व्हायचा असेल तर यांच्यावर कोणाची तरी कृपा व्हावी लागते. जसं रेड्यावर माऊलींची कृपा झाली, रेडा माऊलींकडे गेलेला नाही आहे, माऊली रेड्याकडे चालत आलेल्या, त्याच्यानंतर रेड्याची जड बुद्धी पालटलेली आहे आणि ब्राह्मणाला जे अनेक वर्षे तप करून साध्य होतं ते केवळ माऊलींचा कृपा वरदहस्त झाल्यानंतर प्राप्त झालेलं आहे. म्हणून जड योनीमध्ये भगवंतांची प्राप्ती शक्य आहे, पण केवळ संतांची कृपा हवी. ते स्वतःहून भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी असमर्थ आहेत. पण माणसाचं असं नाही, माणसाने स्वतःने प्रयत्न केले. एके ठिकाणी असं म्हणतात की अबद्ध चांगले गाऊ भल तैसे, बाळमध्ये जैसे माय बापा. केदार महाराज एक प्रमाण आहे, मला आठवत नाही. आणि कही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे. याच देही घडे निवास भजन, आणि कही नाही ज्ञान कोठे, आणि कही नाही ज्ञान कोठे, आणि कही नाही ज्ञान कोठे. याच देही घडे निवास भजन, आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, या देहामध्ये एक बदल आहे. ह्या देहाचं एक वैशिष्ट्य आहे की या देहामध्ये भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. इतर देहामध्ये भगवंतांची प्राप्ती होत नाही. त्या प्राप्तीसाठी संतांची कृपा आवश्यक आहे. पण आपल्याला मग जर भगवंतांची प्राप्ती होत असेल तर मग आपण का करून घेऊ नये. तर सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष देऊन ऐका. 4 प्रकारचे देह या स्थूल देहामध्ये लपलेले आहेत. पहिला तुमच्या आमच्या डोळ्याला जो दिसतो ना तो स्थूल देह आहे. म्हणून असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने जर
आत्महत्या केली तर त्याचा फक्त स्थूल देह नष्ट होतो. आतमध्ये जो देह आहे, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, हे तिन्ही देह तसेच आतमध्ये राहतात. म्हणून एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर तो कुठे जातो, तर तैत्तिरीय उपनिषद असं म्हणतं, असूर्य नाम ते लोका, म्हणजे ती माणसं इथंच भटकत असतात, पण त्यांना स्थूल देह नसतो आपल्यासारखीच. आणि कोण भटकतं? ज्यांना प्रेत योनी प्राप्त झालेली आहे ते भटकतात, ज्यांना भूत योनी प्राप्त झाली ते भटकतात, ज्यांना चांडाळ योनी प्राप्त झाली ते भटकतात, ज्या डाकिनी झालेले आहेत ते भटकतात, ज्या शाकिनी झालेले आहेत ते भटकतात, जे झोटिंग झालेले आहेत ते भटकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योनींची प्राप्ती व्यक्तीला होते. केव्हा? जेव्हा विधिवत त्याचा मृत्यू होत नाही तेव्हा. वेगवेगळ्या प्रकारचे मृत्यू आहेत, अपमृत्यू आहे, महामृत्यू आहे. तर हे जे मृत्यूचे प्रकार शास्त्रांनी सांगितलेले आहेत, त्या मृत्यूंच्या प्रकारांमधला सगळ्यात चांगला मृत्यू कुठला आहे, तर समाधी मृत्यू आहे. ज्या व्यक्तीला आपलं मरण कळतं की मी आत्ता मरणार आहे, आणि त्या मरणाच्या काळी भगवंतांचं नाम त्याच्या मुखी येतं, किंबहुना मरताना देहाला ज्या वेदना होतात त्या वेदना बाजूला ठेवून त्या व्यक्तीचं मन केवळ भगवंतांच्या चरणावर स्थिर राहतं, अशा व्यक्तीचं मरण जगातलं सगळ्यात उत्तम मरण आहे असं म्हटलेलं आहे. जगामध्ये सगळ्यात चांगल्या मरणाची प्राप्ती त्या व्यक्तीला होते ज्याने आयुष्यभर भगवंतांच्या उपासनेमध्ये काळ व्यतीत केलेला आहे. तुम्ही म्हणाल की आज मी भजन करेल, उद्या काहीतरी चुकीचं काम करेल आणि मग मला भगवंतांची प्राप्ती होईल, असं होणार नाही. कुठल्याही प्रकारची उपासना या देहामध्ये अखंड चालवावी लागते आणि 3 प्रकारचे देह खाली पाडावे लागतात. ते म्हणजे काय, ते नीट लक्ष देऊ नाही का. हा जो आपल्याला मिळालेला आहे तो स्थूल देह आहे. हा स्थूल देह आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की मला फार सुंदर दिसायचे, तर चालणार नाही. तुमचे आजोबा जसे दिसत होते, काळे होते तर तुम्ही काळे, गोरे होते तर तुम्ही गोरे, त्यांचं नाक चांगलं चाफेगळीसारखं होतं तर तुमचं नाक तसं दिसणार. तर तुम्हाला जो देह प्राप्त होतो ना, तो तुमच्या पूर्वजांकडून प्राप्त होतो. तुमचे पूर्वज ज्या गुणाचे असतील, ज्या पात्रतेचे असतील आणि ज्या प्रकारचे कर्म त्यांनी केलेले असतील, त्या प्रकारचा देह तुम्हाला प्राप्त होतो. आता एक गोष्ट लक्षात आली की देह आपला नाही. हा देह तुमच्या वडिलांनी निर्माण केला, तो देह त्यांच्या वडिलांनी निर्माण केला, तो देह त्यांच्या वडिलांनी निर्माण केला. असे वेगवेगळ्या प्रकारचे देह तुमचा जो मूळ पुरुष होता त्याच्यापासून तयार झाले. आणि असे जे वेगवेगळे देह आहेत ते पुढे 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 चालत आले आणि हा देह तुमचा नाही. म्हणून आपल्या इथे श्राद्ध करतात. श्राद्ध का करतात, तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं, श्रद्धेने कोणाला तरी पिंड देणं, याला श्राद्ध म्हणतात. ते का करायचं, तर जो हा देह हा पाचाचा आणीला उसना शेखी ज्याचा त्याला देणे आहे. हा देह तुम्ही आणला होता का, तुमच्या वडिलांनी दिला होता. त्यांच्या वडिलांना कोणी दिला, त्यांच्या वडिलांनी दिला. असा देह ज्यांनी आपल्याला दिलेला आहे त्यांच्या कडून मिळालेला देह आपण आयुष्यभर वापरला. तो देह परत करताना काहीतरी आपली कृतज्ञतेची भावना म्हणून देहाचं प्रतीक म्हणून आपण पिंड देतो, तर त्याला आपण हे पिंडदान वगैरे म्हणतो. तर श्राद्ध कोणी केलं पाहिजे, तर ज्याला आपल्या पितरांबद्दल अभिमान आहे आणि पितरांना काहीतरी देण्याची इच्छा आहे त्यांनी पिंड द्यावा. मग पिंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे दशपिंडी ज्याला आपण म्हणतो, 10 दिवस झाल्यानंतर 10 पिंड देतात. कोणाला 10 पिंड देणं जमलं नाही, त्यांनी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीपासून एक पिंड देतात. पहिल्या दिवशी 1 पिंड देतात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी त्रिपिंडी, चौथ्या दिवशी 4 पिंड देतात, 5व्या दिवशी 5 पिंड देतात. पण आता एवढे पिंड कोणी देत नाही म्हणून 10व्याच्या दिवशी दशपिंडी देतात, किंवा 11व्या दिवशी एकादशाह म्हणजे 11 पिंड देतात. आणि हे पिंड जे काही आहेत ते सगळे तुमच्या पितरांना उद्देशून असतात. तर हे जे काही देणं आहे तुमचं पितरांच्या प्रती देणं आहे,
तर त्या श्राद्धाच्या दिवशी पितरांना पिंड देऊन आपण मुक्त होतो. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे. तर पितरांचं ऋण फेडायचं असतं. ते कसं? तर श्राद्ध करून फेडायचं असतं. ज्याच्या घरामध्ये श्राद्ध होत नाही त्याच्या घरामधली संतती कुरूप होते. ज्याच्या घरामध्ये श्राद्ध होत नाही त्याच्या घरामधली संतती निर्धन निपजते. ज्याच्या घरामध्ये श्राद्ध होत नाही त्याच्या घरामधली संतती निर्बुद्ध जन्माला येते. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला जर उत्तम शरीर पाहिजे असेल, ज्यांना वाटतं की माझा मुलगा राजबिंडा जन्माला यावा, त्याचा वर्ण गोरा असावा, त्याची बुद्धी ही भगवती शारदेसारखी असावी, त्याचं शरीर हे मारुती रायासारखं असावं, असा सर्व गुण संपन्न जर बालक आपल्या घरामध्ये जन्माला यायचा असेल तर त्याने पितरांचं श्राद्ध वेळोवेळी केलं पाहिजे. पितरांची कृपा झाली तर त्याला शरीर आणि बुद्धी त्याच्या घराण्यामध्ये योग्य अशी निपजते. तर हे झालं शरीराचं. तुम्ही म्हणाल तर हे शरीराला प्रारब्ध असतं वेगवेगळ्या. तुमचे जर पितर हे भामटे असतील, तुमचे पितर हे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्कर्म केलेले असतील तर तुम्हाला खचित सांगतो पितरांनी केलेली पापं ही सगळी पुढच्या पिढीला भोगावी लागतात. म्हणून तुम्ही म्हणताना काही लोक म्हणतात आमच्या आज्या पंजाने काही ठेवलंच नाही आमच्यासाठी, सगळी शेती बिती विकून टाकली. तर असं शास्त्र सांगतं की ज्यांच्या घराण्यामध्ये वाडवडिलांपासून विठ्ठलाची भक्ती आहे, वाडवडिलांपासून देवांची सेवा आहे, अशा घरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुर्भाग्य उपजत नाही. त्यांच्या मुलांना सत्ता आणि संपत्ती भरपूर प्रमाणात मिळते. रूपवान, गुणवान, कुलवान, शीलवान अशी मुलं जन्माला येतात. पण याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी आपल्या मागं जे प्रारब्ध लागलंय ते प्रारब्ध नष्ट केलं पाहिजे, भगवंतांना शरण गेलं पाहिजे. तर हे जे दुर्लभ असं प्रारब्ध आहे ते आपल्या पाठीमागे नित्य असतं. त्याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या प्रारब्ध हे पाठी बडे, 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 प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे. नासरे पुढे चालत, नासरे पुढे चालत, मनमुनी जीव ध्याला, मनमुनी जीव ध्याला, मनमुनी जीव ध्याला. नासरे पुढे चालत, नासरे पुढे चालत, मनमुनी जीव ध्याला, मनमुनी जीव ध्याला, मनमुनी जीव ध्याला. प्रारब्ध हे पाठीमागे लागलेलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या. मग सगळ्यांनी हा एकंदरीत विचार केला पाहिजे की बाबा प्रारब्ध माझ्या पाठीमागे लागलेलं आहे, पण मला मृत्यू चांगला आला पाहिजे. किंवा मृत्यू चांगला येणं कशाला म्हणतात? तर चांगला मृत्यू कोणाचा? तर 2 प्रकारचा नीट लक्ष देऊन ऐका. एक म्हणजे ज्याचा मृत्यू झाल्यानंतर तो हरिभक्ताच्या घरी जन्माला येतो, त्याचा मृत्यू सगळ्यात चांगला. म्हणजे ज्याचे वडील कीर्तनकार आहेत समजा, अशाच्या पोटी मुलं जन्माला आली तर ती चांगली गोष्ट आहे ना. घरामध्ये कीर्तनकार काय करणार? तर घरामध्ये तो दिवस रात्र पूजाच करत असतो. कीर्तनकाराला एक काळजी असते. कुठली काळजी असते तुम्हाला सांगू का?
कीर्तनकार काही चुकीचं वागू शकत नाही. त्याला माहिती आहे आपण चुकीचं वागलो की आपलं तेजही कमी होईल आणि आपला कीर्तनाचा धंदा पण कमी होईल. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुम्हाला खरं सांगतो, परमार्थाचा हा जो काही धंदा आहे, व्यवसाय नाही बरं का. तुकाराम महाराजांनी धंदा म्हटलेला आहे याला. बिनपगारी फुल अधिकारी धंदा आहे हा. तुम्हाला खरं सांगतो, जी पारमार्थिक माणसं आहे, कीर्तनकारच नाही, जी पारमार्थिक माणसं आहे ना, त्यांना ही एक भीती असते की देवापासून आपण जरा दूर झालो की मग आपलं पतन होईल, आपण खाली पडू. त्याचं कारण परमार्थ तो कठीण शूळावरील पोळी आणि सेविल तो धणी विरळ जाणे. परमार्थ हा कधीच सोपा नाही आहे, तो शूळावरची पोळी आहे. एखादा व्यक्ती अतिशय परमार्थामध्ये मन लावून काहीतरी देवाचं करतोय तर त्याला पडण्याचं जास्त भय असतं, त्याचं पतन होण्याचं जास्त भय असतं. म्हणून त्याला सतत रडारवर राहावं लागतं, देवांच्या जवळ राहावं लागतं. म्हणून कुठल्याही प्रकारची पारमार्थिक व्यक्ती एकदा परमार्थात आली की देवापासून ती फार काळ दूर राहू शकत नाही. एकदा का लिंक तुटली आणि प्रपंचाची लिंक लागली की मग तो परत कधी फिरून परमार्थात येईल हे सांगता येत नाही. म्हणून पारमार्थिकावर सगळ्यात मोठी कृपा काय आहे की सतत परमार्थ त्याला जागतं ठेवला पाहिजे, त्याची उपासना सतत धगधगती राहिली पाहिजे, तेवती राहिली पाहिजे, तर तो खरा परमार्थ आहे. बरेच जण असे इथे असतील की ज्यांनी माळ घातलेली नाही आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो की माळ तुम्ही जेव्हा घालाल तेव्हा घालाल, पण आधी देवांचं नाम घेण्यासाठी तरी सुरुवात करा. भगवंतांची तुमच्यावर न जाणं कृपा झाली, रेड्यावर जशी झाली, नकरावर जशी झाली, मगरीवर जशी झाली, त्या गजेंद्रावर जशी झाली तशी तुमच्यावर होईल. जटायूवर जशी कृपा झाली तुमच्यावर होईल. कोणावर कधी कृपा करायची, कशी कृपा करायची, कोणाला जवळ घ्यायचं, त्याचा उद्धार कसा करायचा हे सर्वस्वी भगवंत ठरवतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, मृत्यू दोन प्रकारचा. एक, मृत्यू आल्यानंतर तुम्ही हरिभक्तांच्या घरी जन्माला येता, की ज्या घरामध्ये तुमचे वडील देवांची उपासना करतात. माझ्या वडिलांची हे मला नाही मिळालेलं, मी आयता या पीठावर रेघोट्या ओढण्याकरता आलेलो आहे. माझ्या वडिलांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या, भगवंतांची दर्शनं केली, तो देव या डोळ्यांनी उघड्यापणी पाहिला. ब्रह्म दिसे उघडे जगा माझी, ब्रह्म दिसे उघडे, हा ब्रह्म उघड्या डोळ्यांनी माझ्या वडिलांनी पाहिला. त्या पुण्याईच्या बळावर मी त्यांच्या घरामध्ये जन्माला आलो. असे ते लोक धन्य आहेत की ज्यांचा मृत्यू झाला पण परत हरिभक्तांच्या घरी जन्माला आले. लहानपणापासून त्यांना देवांचं दर्शन आहे. ज्यांचे वडील म्हणतात जरा देवपूजेसाठी एवढी फुलं घेऊन ये रे बाळा, नाहीतर एवढे गायछाप घेऊन ये. थोडे किती फरक आहे. बिडी घेऊन ये, गायछाप घेऊन ये, तंबाखू घेऊन ये, मिसरी घेऊन ये, याच्यापेक्षा तेवढी फुलं तोडून आण, अगरबत्ती घेऊन ये, देवांकरता अत्तर घेऊन ये. असं केवढी मोठी सेवा आहे. लहानपणापासून मुलांना ही सेवा आहे. एवढं चंदन उगाळून घे. बघा तुम्ही, पारमार्थिक माणसं आहेत ना, ते गंध विकत घेत नाही, ते चंदनाचं खोड आणतात, घरामध्ये उगाळतात. त्यांना हौस किती देवपूजेची. माझ्या देवांना उन्हाळ्यामध्ये अत्तर लावलं पाहिजे, उन्हाळ्यातला अत्तर बदलतात, देवांना चंदन लावतात. किती त्या देवांचं, तुम्ही केदार महाराजांच्या घरी जा, किती त्या देवांचे लाड पुरवतात. घरामधला तो देवारा पहा त्यांच्या. तर एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे की मरण सगळ्यात चांगलं कोणतं आहे की परत जन्म हरिभक्तांच्या घरी. एक, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा. या अभंगाचं शीर्षक बघा, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. आणि दुसरीकडे म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधव. तुझ्या चरणाची सेवा मिळणार असेल तर मग मी जन्म घेईल, नाहीतर मग मला जन्म नको देवा. किती वेळा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा फजित व्हायचं. मला जन्म देऊ नको. देणार असशील तर हरिभक्तांच्या घरी. आता दुसरं एक मरण आहे. ते मरण म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं, ते समाधी मरण आहे.
वेगवेगळ्या प्रकारची समाधी आहे. ती कधी लागती तर समाधीसाठी एक गोष्ट गरजेची आहे. हरिभक्तांच्या घरी जन्माला यायचं असेल ना तर त्या व्यक्तीच्या देहामध्ये वासना असले तरी चालते. कारण कुठल्याच व्यक्तीचा जन्म पूर्ण पुण्याईने होत नाही. थोडं पाप आणि थोडं पुण्य लागतं तेव्हाच माणसाचा देह मिळतो. म्हणून किती मोठा संत असला तरी थोडं पाप त्याच्याकडे असतं. पण संतांनी केलेलं पाप नसतं बरं का, ते लोकांचं पाप आपल्या अंगावर घेतात. संतांच्या जवळ जे पाप असतं ना ते पाप लोकांकडून घेतलेलं असतं. तुझा रोग आहे ना, चल तुझ्यावरचा रोग मी भोगतो. कोणीतरी थकलेला जीव शरण आला की त्याचं ते अंगावर घेतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दुसरं मरण आहे ते समाधी मरण आहे. समाधी मरणामध्ये काय होतं की मी कधी जन्माला आलो आणि कधी जन्माला येणार आहे आणि कुठल्या तिथीला जन्म होणार आहे हे माणसाला माहिती आहे का? तर हे माणसाला माहिती नाही. तसं कधी मरणार आहे हे सुद्धा माणसाला माहिती नाही. पण तुम्हाला एक विश्वास आहे की कुठली तरी एक सत्ता आहे, त्या सत्तेला माहिती आहे की तुम्ही कधी जन्माला येणार आणि कधी मरणार आणि पुन्हा कधी जन्माला येणार, पुन्हा कधी मरणार, पुन्हा कधी जन्माला येणार आणि पुन्हा कधी. हे कोणाला माहिती आहे? एक सत्ता आहे, ती भगवंतांची सत्ता आहे. तिला सगळं माहिती आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, त्या सत्तेला तुम्ही शरण गेला तर ती सत्ता तुम्हाला मोकळीक देते. चल तुझं मरण मी तुम्हाला सांगतो. त्यांना त्यांचं मरण कळतं. आपुले मरण पाहिले मे डोळा. एवढं निश्चितपणे कसं सांगू शकतात की ज्यांचं जन्माला येणं कोणाचं चांगलं आहे, ज्याचं मरण सगळ्यात चांगलं आहे त्याचं जन्माला येणं चांगलं आहे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. ज्यांचं मरण चांगलं होत नाही ना त्याच्यासाठी पुढचा जन्मही चांगला नाही. जो ॲक्सिडेंटमध्ये मेला तो किती काळ भूत म्हणून भटकेल आणि पुन्हा कुणाच्या पोटी येईल हे सांगता येतं? रस्त्यावर अनेक लोक भीक मागतात, त्यांच्या पोटी जन्माला आला, किती मोठे दुर्भाग्य आहे. पण कोणाच्याही पोटी जन्माला येवो, पण सगळ्यात चांगली गोष्ट एक त्याच्यावर आहे की त्याने भगवंतांची भक्ती करावी. मग तो कोणाच्याही पोटी जन्माला येवो, कोणाच्याही पोटी जन्माला त्याने यावं, खुशाल यावं. हिरण्यकश्यपू म्हणाला की कोणीही मी असताना देवाचं नाव घेऊ शकत नाही. या ठिकाणी या नगराचा राजा जसा मी आहे तसा देव सुद्धा मी आहे. भगवंतांनी कळ लावली आणि जो देवाचा विरोध करत होता त्याच्या पोटीच देवाची भक्ती करणारा जन्माला घातला. जो देवांचा विरोध करतो त्याच्या पोटामध्ये देवांची भक्ती करणारं बीज भगवंतांनी घातलं. त्यांचे नातू बळीराजा, त्यांचं सर्वस्व भगवंतांनी हरण केलं. त्यांनी काय सांगावं की मी राक्षसाचा नातू आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, त्यांचा मुलगा अमुक अमुक आणि त्यांचा मुलगा मी. दैत्य कुळ कुठलंही असलं तरी ज्यांच्या मुखामध्ये भगवंतांचं नाम आहे, ज्यांच्या मुखामध्ये भगवंतांची सेवा आहे, त्यांच्याकरता मरण हे चांगलं आणि सोयीस्कर होतं. अजून एक गोष्ट सांगतो आणि मग आपण कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त करूयात की मरण सगळ्यांना येणार आहे. पण या मरणाचं एक वैशिष्ट्य आहे की मरण हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे मरण हे कधीच चांगलं असत नाही. मृत्यू हा नेहमी दुःखदायक असतो आणि ते दुःख न सांगता येण्यासारखं असतं. म्हणजे आत्ता जो मरतोय ना त्याला कधीच सांगता येत नाही मला किती पीडा होते. म्हणून मरण हे एकांतामध्ये येतं. तुमच्या शेजारी हजारो लोकांचा जमाव का असेना, पण त्याच्यातला एकही माईकाला असा नसतो की जो तुमचा प्राण वाचवू शकेल. कोणी देवाचा भक्त असला, कोणी असला, काही असला तरी तुमचा जीव तो वाचवू शकत नाही. त्याला माऊलीच पाहिजे. तुमचं एवढं पुण्य पाहिजे की तुम्ही सच्चिदानंद बाबा पाहिजे आणि तुमच्या समोर माऊली पाहिजे. माऊली जर समोर आले तर सच्चिदानंद बाबांना उठू शकतात आणि ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात. ज्या माणसाचं आयुष्य संपलंय, जगून संपलंय, त्या माणसाला परत उठवलं, तो म्हणेल का आता मला परत बायको जवळ जायचंय?
परत मुलांना पाहायचंय म्हणणार नाही. त्याला माहिती आहे आता मी एकदा मेलोय, आता परत जिवंत झालो म्हणजे माझं कार्य आता मी देवांसाठी केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या माणसांनी हे लक्षात घ्या, सर्व साधकांनी लक्षात घ्या की आपण इथून मागे कितीतरी वेळा मेलोय आणि आता जर आपण तसंच मरणार असू तर आपल्या मरण्याला काही अर्थ नाही. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, किती वेळा दहावे करायचे. आपला 10वा किती वेळा झालाय माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला खरं सांगतो, आत्ता आपण जर मेलो तर परत कोणाच्या तरी पोटी जन्माला येतो आणि त्याला इथे जे काही दान करू ना त्याला तिथे सगळ्या वस्तू मिळतात. ज्या योनीमध्ये ज्या जन्मामध्ये तो व्यक्ती जाईल त्या जन्मामध्ये त्या सगळ्या वस्तू त्याला आपोआप मिळत राहतात. तर सगळ्यात चांगलं मरण हे आहे की ते मरण तुम्हाला कळलं पाहिजे की मी आता मरणार आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला मरण कळलं की मी आता मरणार आहे, मला माझं मरण कळलं. मग सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आता मरण कळलं, पण मरण कळलं हे महत्त्वाचं नाही आहे नुसतं, तर ते मरण चांगलं कसं झालं पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ते मरण चांगलं कसं होईल, तर ज्या मरणामध्ये व्यक्तीला भगवंतांचं स्मरण होतं ते मरण सगळ्यात उत्तम आहे. मग तुम्ही म्हणाल मला त्या काळामध्ये भगवंतांचं कसं स्मरण होईल, तर अजिबात होणार नाही. तुम्हाला असं वाटत राहील माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, माझा श्वास बंद होतोय, असंच सगळं होत राहणार. पण एखादा कळीचा जर भक्त असेल त्याला ही जाणीव राहील की मी आयुष्यभर देवांची सेवा केली आहे आणि मरताना सुद्धा आता मी देवांच्या चरणाजवळ जाईल. याची ज्याला शाश्वती आहे तो मरणाला बाजूला सारू शकतो. मरण मारुनी पुढे निघाले गर्भतयांचा कोण हरी, रणफंतीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हाला भयभीत करणार आहे? मरण मारुनी पुढे निघाले गर्भतयांचा कोण हरी. छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. शूरवीर तानाजींचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. मुरारबाजींचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याशी दिलेर खान वस्ती टाकून होता आणि त्याने ठरवलं की आता या गडावर जे काही लोक जमलेले आहेत, जेवढे काय 150 का काहीतरी मावळे होते. पुरंदरगडाच्या पायथ्याशी चिवेवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामधले महादेव कोळी समाजाचे लोक जवळपास 100-150 लोक गडावर होते आणि मुरारबाजी गडावर विद्यमान सेनापती आहेत, गडपती आहेत, गडाचे रखवालदार आहेत, गडाच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. आणि दिलेर खान खालून पत्र पाठवतं की मुरारबाजी तुमच्या जवळ असणारी सेना अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी आहे, तुरळक आहे, क्षुल्लक आहे आणि माझ्या समोर 10,000 लोकांचा समूह आहे. विषम सामना आहे. आत्ताच्या आत्ता गड खाली करा आणि खाली या, पाय उतार व्हा. दिल्लीपती बादशाह तुम्हाला सोन्यात चांदीने आंघोळ घालील. मुरारबाजींनी सांगितलं, पत्र लिहून पाठवलं की ज्या दिवशी घरातून बाहेर निघताना आमच्या पत्नीच्या हातामध्ये आम्ही तुळशी पत्र दिलं त्या दिवशी आम्ही आमच्या प्राणांची कुरवंडी या स्वराज्याच्या आमच्या राजाच्या पायावरून ओवाळून टाकून दिली. आता कुठल्याही प्रकारे मुरारबाजी फितूर व्हायचा नाही सांगून ठेवलं आणि सामना सुरू झाला. ही सगळे 150 मावळे जे काही होते, 150 लोक मुरारबाजी गडावरून पाय उतार झाले आणि सगळ्यांना माहिती आता आम्ही मरणार आहे. आता मला सांगा, आपल्या गल्लीत एखादं भांडण झालं, होऊ नये अजिबात, पण समजा झालं, इथून 10 जण मारायला आली आणि इथून एकच माणूस लढतोय, मला सांगा तो एक व्यक्ती मारायला जाईल का तिथे? मला वाटतं आता कुणी इथे असा शूरवीर उपस्थित नाहीये की 10 माणसं कोयता तलवार घेऊन आली आणि एक माणूस लढायला जाईल, अजिबात जाणार नाही. पण ज्यांनी आपले प्राण तळ हातावर घेतलेले आहेत अशी माणसं कोणाला ऐकतील महाराज? 150 लोक घेऊन मुरारबाजी गेले
10,000 लोकांचा समूह आहे, सामना विषम आहे, एकमेकांसोबत लढतायत, तरी दिलेर खानाला असं वाटलं की हा व्यक्ती माझे बिर्याणी खाऊन माजवलेले बोकुड मारतोय आणि काही केल्या मला आवरत नाही. हत्तीच्या पाठीवर स्वार झाला आणि ज्या ठिकाणी मुरारबाजी लढत होते पाठीमागून येऊन आपल्या हातामध्ये बाण घेतला आणि आपल्या शरीरामध्ये सगळी शक्ती एकवटून त्याने बाण सोडला. मुरारबाजींच्या मागून मानेमध्ये लागला, उडून बाहेर काढला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिराची असं म्हटलेलं आहे. कोण करू शकतं हे? ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती, प्राणाचं समर्पण देवांना करून टाकलेलं आहे. तर समाधी मरणामध्ये साधकाची दशा अशी असते, तो मरणाला घाबरत नाही महाराज. शूर पहावा रणी आणि साधू पहावा मरणी अशी एक म्हण आहे. साधूला जर पाहायचं असेल ना तर त्याचं मरण काळात मध्ये पाहायचं, आणि सामान्य माणसाला पाहायचं असेल त्याचा मरण काळ पाहायचा. तो किती वेदनादायक असतो आणि संतांचा किती सुखदायक असतो हे आपल्याला कळेल. ही जर फजिती आपली वाचायची असेल तर आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडी हे, तुका म्हणे रोकडी हे, तुका म्हणे रोकडी हे, तुका म्हणे रोकडी हे, तुका म्हणे पायी भजिती
गेला विठोबासी शरण गेला विठोबासी मनोनी जीव मनोनी जीव मनोनी जीव या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित म्हणूनी जीव भ्याला शरण गेला विठोबासी प्रारब्ध हे पाठी गाढे न सरे पुढे चालता तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. या अभंगाचा भावार्थ एवढंच आहे की हा देह आपण कितीतरी वेळा मागे घेतलेला आहे आणि आता आपल्याला सावध झालं पाहिजे की याच्या पुढे आता आपल्याला वेगळा जन्म असा घ्यावा लागू नये आणि वेगवेगळ्या जन्मामध्ये वेगवेगळे परत कर्म करून परत जन्माला यावं लागू नये. म्हणून ही शेवटची आपल्याला संधी आहे. याच्या पुढचा आपल्याला जन्म नको, हा शेवटचा जन्म झाला पाहिजे. हे भगवंता, मला तुझ्या चरण कमलांजवळ शेवटचा आश्रय मिळावा. अंतकाळामध्ये तुझी मती मला राहावी, तुझं स्मरण व्हावं, अशी कळकळीची प्रार्थना तुम्ही भगवंतांना करा. उद्या नृसिंह चतुर्दशीचा दिवस आहे. आज प्रदोष आहे. या महापावन पर्वांवर जो कोणी भगवंतांच्या चरण कमलांजवळ कळकळीची मागणी करतो, भगवंतांची त्यांच्यावर कृपा होते. अशी जी काही कृपा झाली तर तुम्ही सुद्धा भगवंतांच्या कृपेचे पात्र ठराल. ही पात्रता तुमच्या अंगी यावी अशी कळकळीची प्रार्थना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरण कमलांजवळ करतो. या ठिकाणी आपण मधलं भजन घेऊयात आणि कीर्तन सेवेला विराम देऊयात. विठोबा या ठिकाणी गंगा भागीरथी कैलासवासी जिजाबाई गंगाराम सोनवणे यांचा आज दशक्रिया विधी आहे आणि त्यांना भगवंतांच्या चरणकमलांजवळ योग्य अशा गतीची प्राप्ती व्हावी अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. म्हणून आपण सर्व साधक या ठिकाणी त्यांच्या कार्याला उपस्थित झालेलो आहोत. त्यांना जी काही गती आहे त्यांच्या कर्माप्रमाणे मिळणारच आहे, पण त्यांच्या कर्मामध्ये आपल्या सर्वांचं काही योगदान असावं म्हणून आपण त्यांच्यासाठी भगवंतांचं नामदान करूयात. आपण सर्वांनी भगवंतांचं नाम जप करू आणि मग कीर्तन सेवेला या ठिकाणी विराम होईल. ही जी कीर्तन सेवा आहे ती या ठिकाणी आजींच्या परिवाराने आयोजित केली. त्यामध्ये अरुणा राजेंद्र कदम, निर्मला सोमनाथ आहिरे, योगिता विजय काकडे, सीमा नितीन आहिरे, कल्पना योगेश कापडनीस या 5 मुली आणि 5 त्यांचे जावई या ठिकाणी या सर्वांनी या ठिकाणी आजींची सेवा केली
आणि आजींच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध केला. त्यांच्याकरता आपण या ठिकाणी नामदान करूयात. सर्वांनी जप करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद. थांबा. नामदान करायचं आहे, कोणी म्हणतच नाही आहे, मनातल्या मनात चाललंय. तर सर्वांना विनंती आहे, नाम घ्या म्हणजे तुमचाही फायदा आहे. शास्त्र असं सांगतं की वैखरीने जे नाम घेतलं ना त्याचं अर्ध हे यक्ष उडवून घेऊन जातात आणि अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. जे जीभ न हलवता नाम घेतलं की त्याचं पूर्ण